नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तुम्ही पाहू शकताय पाऊस हा सगळीकडे जोरात जोरात पडतोय. जिकडे बघल तिकडे पाणी झालेलं आहे. आधीच तुम्हाला माहित आहे 2-3 महिन्यापासून अतिवृष्टीनं मोठा पाऊस पडतोय. आधीच पिकाचं लय नुकसान झालेलं आहे आणि त्यात अजून ही मुसळधार पाऊस पडल्यामुळं आता सोयाबीन काढायला आले, त्या उडीद काढायला आले, तर पिकाचं लय मोठं नुकसान होत आहे. म्हणून नेमकं रात्री रात्री 11-12 पर्यंत पाऊस चालू होता जोरात. म्हणून जाऊन बघावं आता शेताकडे नेमकं काय झालंय. म्हणून गाडी चालू केली आणि आलो शेताकडं. बघतो तर काय, सगळीकडे पाऊसच पाऊस, पाणीच पाणी. पिकांनी पाणी, नदी वड्याला पाणी, रस्त्याने पाणी, कुठं पण पाणीच पाणी. नुसता चिखल झालेला. आणि बघावं म्हणलं पिकं तर कशी झाली ती. एकतर पावसाची आता गरजच नाही आणि पाऊस पडतो जोरात. बघा तो आता नुसते वावराने सगळं पाणीच पाणी. कोण पण शेताकडून प्रत्येकजण तसंच बघाले, पाणी, पिकांनी पाणी, उसाने पाणी, कुठं पण पाणीच पाणी. आता सोयाबीन येते तर काढायला आणि पाऊस पडतो जोरात. आता करायचं तरी शेतकऱ्यांनी नेमकं काय? आधीच 2 महिन्यापासून नुसतं पाऊस पडून 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 झालं पिकाचं लय नुकसान. बघा का, हो का, वडे वाहत रात्री. आता रात्री पाणी तर भरपूर असेल, आता जरा कमी झाले पाणी. सगळ्या पिकांनी वावरांनी सगळ्या कुठं पण पाणीच आहे. आता शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? एकतर पिकं अगोदरच पिकं कसं तरी पावसामुळे गेलेली होती आणि त्यात पण आता पिकं काढायच्या टायमाला पाऊस येतोय. हो का, वडा व्हायलाय चांगला जोरात. आता शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? तुम्हीच सांगा आता काय करायचं. वड्यातून पाणी, नळ्यातून पाणी, सगळं कुठून पाणीच येईल आहे.